बसल्या का मालूबाई? सुनंदाबाई, कुठे गेल्या होत्या तुम्ही? या ना इकडे. मी इकडे बाहेर गेली होती. काय करता मालूबाई? मी असं ऐकलं बाई की तुम्ही गाडी घेणार आहे म्हणून. सुनंदाबाई, बरोबर ऐकलं तुम्ही. उद्या येणारच आहे गाडी. मग या ना तुम्ही पेढे खाले. एवढे पैसे कुठून आले हो तुमच्या जवळ? कुठं बस सुनंदाबाई, माझ्याजवळ एवढे पैसे थोडेसे माझ्याजवळ होते जमा केलेले. आणि आपली रत्नाबाई नाही का, रत्नाबाई, तिने म्हटलं मला गाडी घ्यायला पैसे कमी पडून राहिले. तर ती म्हणे किती पडते? तर मी देतो, काळजी नको करू. तर ते मला उद्या पैसे देणार आहे. रत्नाबाई, रत्नाबाई किती चांगली आहे व नेहमीच मला मदत करत राहते. हो, लय चांगली बाई आहे बाई. ते पैसे देत आहे का ते तुम्हाला? बरं ठीक आहे, येतो मी. हा रत्नाबाई, सुनंदाबाई, या या बसा. कशा काय आल्या होत्या हो बाई? आलतीच. रत्नाबाई, तुम्हाला एक गोष्ट विचारू का? विचारा ना. तुम्ही बिचारा मालूबाईले पैसे देऊ लागल्या म्हणते गाडी घ्यायले. हो, देऊन राहिली. तिच्याजवळ काही पैसे कमी पडले होते की नाही, म्हणून देऊन राहिली थोडे पैसे. काय झालं, मदत केली तर. हा, त्या बाईचा व्यवहार चांगला नाही ना. एवढे मोठे पैसे देऊ लागल्या तुम्ही. त्या बाईच्या अंगावर किती पैसे आहेत, किती जणांचे पैसे आहेत त्या बाईच्या अंगावर. लय कर्ज आहे त्या बाईच्या अंगावर. आणि तुमचे पैसे केव्हा देईल ते बाई? माय खरंच का हो सुनंदाबाई? तिच्या अंगावर लय जणांचं कर्ज आहे का? जाऊ दे बाई, मी नाही देत तिले. मी फोन करून सांगून देतो तिले माझ्याजवळ नाही आहे म्हणून. हो, करा फोन आणि सांगून द्या, फसून जासा. हॅलो हॅलो. अहो मालूबाई, मी तुम्हाला पैसे देत होते की नाही, बिचारे माझ्याजवळ एवढे मोठे पैसेच नाही आहे. मी का नाही तुम्हाला पैसे नाही देऊ शकत. काहून न रत्ना? तू तर आतापर्यंत मला म्हणत होती पैसे देतो. गाडी बुक केली बिचारे. तू ऐन वेळेवर नाही म्हणून राहिली. असं काय झालं? अरे, ऐन वेळेवर नाही म्हणून राहिली बाई. आता कसं करू मी? राहू दे मग. हो ना मालूबाई, इतक्या नाराजीनं बसल्या. आणली का मग गाडी? नाही ना मानेकर बाई, गाडी आता कॅन्सल करा लागते बिचारा. रत्नाबाईनं ऐन वेळेवर मला धोका दिला ना. आणि आता नाही आहे म्हणते पैसे. सांगा बिचारा, आता कसं करू मी? मालूबाई, तुम्ही कोणाकोणाला सांगितलं हो गाडी घेता म्हणून? अहो, काय सांगू मानेकर बाई तुम्हाला. मी सर्वायला सांगितलं ना, नातेवाईका, शेजारी पाजारी सर्वायला सांगितलं बिचारा गाडी घेतो म्हणून. आता ऐन वेळेवर नाही म्हणते बाई पैशाले. आता तर लयच विचार आला. बाई, तुम्हाला सांगू काय, तुम्ही सगळ्यांना सांगत बसल्या ना, इथंच खरी चूक झाली तुमची. आपली पूर्ण गोष्ट होईपर्यंत कोणालाच सांगत नसते. तो आपल्यासोबत चांगले राहतात ना, तेच खड्या करतात. हो मानेकर बाई, बरोबर आहे तुमचं. जणाला सांगितलं गाडी घेतो.